नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी.ई.टी. 2013 साली झालेल्या मराठी माध्यमातील इंग्रजी विभागातले प्रश्न। पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ वर्ब। वाक्य दिले आहे, व्हेन यू रीच द स्टेडियम द प्लेयर्स फिलिंग द ब्लँक्स ऑलरेडी। ऑप्शन आहेत हॅव गॉन, वेंट गॉन, हॅड गॉन, हॅज गॉन। ते याच्याच रिकाम्या जागा येईल हॅड गॉन, पर्याय नंबर 3 हॅड गॉन। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉजेस इन द सेंटेन्स। दिलेल्या वाक्यावर आपल्याला अंडरलाईन केलेले क्लॉजेस सेंटेन्स ओळखायचे आहे। वाक्य दिलं आहे, द पेशंट वॉज शुअर दॅट द वर्ल्ड रिकवर। ऑप्शन आहे नाउन क्लॉजेस, ॲडजेक्टिव्ह क्लॉजेस, ॲडवर्ब क्लॉजेस ऑफ रिझन, ॲडवर्बल क्लॉजेस ऑफ कॉन्शियसन्स। याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नाउन क्लॉजेस। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, चूज द करेक्ट स्प्लिट वर्ड। ऑप्शन आहे सॅटेलाइट, 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 सॅटेलाइट। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 सॅटेलाइट। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4, चूज द करेक्ट फिगर ऑफ स्पीच ऑफ द गिवन लाईन। खाली दिलेल्या लाईनमधून आपल्याला फिगर ऑफ द स्पीच ओळखायचं आहे। एक्सक्लूड, ओ शॉर्स अँड रिंग ओ बेल। पर्याय दिले आहे स्माइली, मेटाफोर, क्लायमॅक्स, ॲपोस्ट्रॉफ। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 ॲपोस्ट्रॉफ। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, चूज द करेक्ट सायमन ऑफ कॉम्बॅक्ट। कॉम्बॅक्टचं सायमन ओळखायचं आहे। विधातू शब्द पर्याय आहे फाईट, क्वारल, फ्रॉड आणि कॉन्फ्लिक्ट। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 फाईट। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, चूज द करेक्ट असेटिव्ह सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या एका वाक्यामधून एक असेटिव्ह सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, हाऊ कॅन एनी बर्गलर ओपन द विंडो। ऑप्शन आहेत नो बर्गलर कुड नॉट ओपन द विंडो, द बर्गलर कांट ओपन द विंडो, द बर्गलर कॅन ओपन द विंडो कांट बी ओपन बाय बर्गलर। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 द बर्गलर कांट ओपन द विंडो। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला इनडायरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, ही सेड व्हाय हॅव यू कॉल्ड हर अँड डिस्टर्ब मी। ऑप्शन आहेत ही आस्क व्हाय ही हॅज कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम। सेकंड आहे ही आस्क व्हाय हॅड ही कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम। थर्ड आहे ही आस्क व्हाय ही हॅड कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम। चौथा आहे ही आस्क दॅट व्हाय ही हॅड कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 ही आस्क व्हाय ही हॅड कॉल्ड देअर अँड डिस्टर्ब हिम। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, सिलेक्ट द कलेक्ट नायदर नॉर ॲन्सर फॉर द गिवन सेंटेन्स। खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला नायदर नॉर सेंटेन्स ओळखायचं आहे। वाक्य दिलेलं आहे, वैजयंत डिड नॉट प्ले अटेन्शन टू पेरेंट्स, ही डिड नॉट लर्न फ्रॉम टीचर। ऑप्शन दिले आहेत, विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर। सेकंड आहे विजयंत पेड नायदर अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर। विजयंत नायदर प्ले अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न दॅन टीचर। विजयंत नायदर प्ले अटेन्शन टू पेरेंट्स नॉर लर्न फ्रॉम टीचर। त्याचं चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक 1 विजयंत नायदर पेड अटेन्शन टू पेरेंट्स नॉट लर्न फ्रॉम टीचर। त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट सो दॅट सेंटेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स। दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला दॅटचं सेंटेन्स कोणतं आहे ते शोधून काढायचं आहे। सेंटेन्स दिले आहे त्यांनी, इट वॉज टू डिफिकल्ट फॉर
केशव टू पे नीड टू द टीचर. ऑप्शन दिले इट वॉज सो डिफिकल्ट दॅट द केशव कुड नॉट पे हीड टू द टीचर. इट वॉज टू सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कुड नॉट पे हीड टू द टीचर. इट वॉज सो डिफिकल्ट फॉर केशव दॅट ही कांट पे नीड टू द टीचर. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुडंट पे हीड टू द टीचर. त्याचं कसं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. इट वॉज सो डिफिकल्ट दॅट केशव कुड नॉट पे हीड टू द टीचर. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. सिलेक्ट द करेक्ट क्वेश्चन टॅग द गिव्हन सेंटेन्स. खाली दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला क्वेश्चन टॅग बनवायचं आहे. शो मी द वे ऑफ द पार्क. ऑप्शन आहे डू नॉट यू, विल मी, विल आय, विल यू. त्याचं अचूक उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक 10 पर्याय क्रमांक 6 विल यू. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. चूज द करेक्ट पॅसिव्ह ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधून आपल्याला पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स ओळखायचं आहे. व्हेअर आर यू अटेंडिंग द मीटिंग. ऑप्शन आहे व्हेअर आर द मीटिंग बिंग अटेंडिंग बाय यू. व्हेअर इज द मीटिंग being attended by you. Where you are being attending the meeting. Where the meeting is being attended by you. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. Where is the meeting being attended by you. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. खाली दिलेल्या वाक्यामधून आपल्याला ऑप्शनमधून प्रिपोजिशन ओळखायचं आहे. क्वारंटाइन इज द इफेक्टिव्ह अँटीडोट. रिकामी जागा मलेरिया. ऑप्शन आहे टू, अगेन्स्ट, फॉर, इन. त्याचं उत्तर आहे अगेन्स्ट. ऑप्शन नंबर 2 अगेन्स्ट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. चूज द करेक्ट एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यामधून आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स ओळखायचं आहे. वाक्य दिले आहे मिस्टर सेन वॉज अ ग्रेट एज्युकेशनिस्ट. पर्याय दिले आहेत व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. हाऊ अ ग्रेट एज्युकेशनल मिस्टर सेन वॉज. व्हॉट अ एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट वॉज मिस्टर सेन. त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. व्हॉट अ ग्रेट एज्युकेशनिस्ट मिस्टर सेन वॉज. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. सिलेक्ट द करेक्ट ऑपोजिट वर्ड ऑफ द गिवन वर्ड. वर्ड दिला आहे इंटिग्रल. त्याचं पर्याय दिले आहे मायनर, मेजर, इंडिपेंडंट, असेन्शियल. त्याचं कसं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 इंडिपेंडंट. 15वा आहे प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. वाक्य दिलं आहे मिस्टर कुमार स्पोक इन फिलिंग द ब्लँक्स लो व्हाईस. ऑप्शन आहे ए, द, अँड, नो आर्टिकल. त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 ए. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.